नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर भावांनो, आज आहे संकष्ट चतुर्थी. आपण भावांनो त्याच निमित्त चाललं आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी, ते म्हणजे नांदोडीला. तर भावांनो आता वाजते 5, कारण आपण लवकर चाललोय. नंतर जर 6-7 वाजता जर गेलो ना, बरोबर इतकी जबरदस्त इथं गर्दी राहील ना. कारण चतुर्थी जर म्हटली ना, बाप्पा दर्शन तुम्हाला माहिती आहे बाप्पाचे भक्त किती आहे. त्यामुळे आपल्या विक्रम भाऊला घेऊन आलोय. 2 शूटर पुढे तुम्हाला दिसतं की नाही कामध्ये बघा इकडे आहे. झोपेतून उचलून आणले भाई शूटर आहे ते, झोपेतून उचलून आणलं हा एक आणि हा इकडे एक. चालू आपण आता गर्दी बघा तुम्ही, अजून एवढी काही वाढली थोडीशी झाली. आता आपण इकडे जाऊन नारळ घेऊ. चल रे रोहित भाऊ चल, नारळ घेऊ आणि मग बाप्पाला नारळ फोड. आता आपण इथं आलोय. हे आता 4 राऊंड मारले, असं वाटतं का आपण इथंच फिरतोय अजून डायरेक्ट. तर भाऊ नाही तर नाही, बाकी सगळे दिसले बसले ना. ज्यांनी प्रसाद आणला ना ते प्रत्येकाला वाटतंय. आम्ही जो प्रसाद आणलाय ना तो आम्हीच खातोय. नेक्स्ट लेवल भाई आपण डायरेक्ट, विषय गंभीर आहे आपला. तर भावांनो, ही बस स्टाईल पा तुम्ही, एक पाय तळ्यात आणि एक पाय डायरेक्ट माळ्यामध्ये नाही का भावना. 1 मिनिट आपण आपला रोहित भाऊलाच जाऊन विचारू. 1 मिनिट थांबा. तुम्ही असे बसले, याच्या माणसं काही कारण आहे का? एक पाय तळ्यात आणि एक पाय माळ्यात तेव्हा बसले तुम्ही. गणित चाललंय का? अरे पण आमचं गणित आम्हाला दुसरं गणित दिसतंय ना. एक पाय तळ्यात आणि एक पाय माळ्यात डायरेक्ट. समजलं की तुला काही? तसं नाही, गैरसमज होत. आपल्या रोहित भावाला काही समजलं नाही, पण ते तुम्हाला समजलं ते समजलं. जाऊन दे आता. रोहित भाऊचा गणिताचा विषय मोठा आहे, त्याला तर गणित पूर्ण करून घेऊ त्याला आता.